नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 25 मार्च. आजच्या दिवसाचे चालू घडामोडीचे जेवढे काही महत्त्वपूर्ण प्रश्न बनत असतील ते या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर पहिला प्रश्न, भारत कोणत्या देशासोबत IMT त्रिलाट सराव आयोजित करत आहे? तर टांझानिया आणि मोझांबिक वरील दोन्ही देशासोबत भारत IMT त्रिलाट हा सराव आयोजित करतो. यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व INS तीर आणि INS सुजाता या दोन युद्धनौका करणार आहेत. दुसरा प्रश्न, इंडियन प्रीमियर लीग यानी IPL चे 2024 मधील कितवे संस्करण आहे? तर IPL चे हे 17वे संस्करण आहे, ज्यामध्ये एकूण 10 संघांनी सहभाग घेतला आहे आणि त्यामध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू हा मिचेल स्टार्क हा ठरला आहे, ज्यास KKR टीमने 24.75 कोटी रुपयास विकत घेतले आहे. तिसरा प्रश्न, भारतातील पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी ऑक्टोबर पासून कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे? तर जम्मू काश्मीर राज्यामध्ये भारतातील पहिली स्टोरेज गिगा फॅक्टरी सुरू होणार आहे. या गिगा फॅक्टरीमुळे 5 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. भारताने कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य 0 हे 2070 पर्यंतचे ठेवले आहे. या गिगा फॅक्टरीची क्षमता ही 7 गिगावॅट अवर असेल, जी की 2026 पर्यंत 20 गिगावॅट अवर पर्यंत वाढवण्यात येईल. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने लोकशाहीसाठी तिसरी शिखर परिषद आयोजित केली आहे? तर दक्षिण कोरिया या देशाने लोकशाहीसाठी तिसरी शिखर परिषद आयोजित केली आहे. 2021 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लोकशाही शिखर परिषद सुरू केली होती. हुकुमशाहीपासून लोकशाहीसमोरील उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी लोकशाही परिषद आयोजित केली जाते. पाचवा प्रश्न, जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर दरवर्षी 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिवस साजरा करण्यात येतो. प्रश्न हा महत्त्वाच्या दिवसांबद्दल होता. तर मार्च महिन्यातील काही महत्त्वपूर्ण दिवस पाहूया. 1 मार्च रोजी शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन आणि जागतिक श्रवण दिन. 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती असते. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन. 13 मार्चला नो स्मोकिंग डे. 14 मार्चला जागतिक किडनी दिवस. 15 मार्च जागतिक ग्राहक दिन. 16 मार्च जागतिक लसीकरण दिन. 20 मार्च जागतिक चिमणी दिन आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिन. 22 मार्च जागतिक जल दिन. 23 मार्च जागतिक हवामान दिन. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन किंवा TB दिन. 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. 6वा प्रश्न, धरणे आणि कालव्यांमधील पाण्याची वास्तविक माहिती देणारे पोर्टल नुकतेच सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर राजस्थान हे धरणे आणि कालव्यांमधील वास्तविक माहिती देणारे पोर्टल सुरू करणारे नुकतेच पहिले राज्य ठरले आहे. राजस्थान राज्याबद्दल माहिती पाहूया. राजस्थानमध्ये 4 धरणे आहेत: बिलासपूर, राणा प्रताप, गांधी सागर आणि जवाहर सागर. तर 3 राष्ट्रीय उद्याने आहेत: मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि सिरिस्का राष्ट्रीय उद्यान. 7वा प्रश्न, कोणत्या सरकारने कास्ट ॲल्युमिनियम मिश्र धातूच्या चाकावर अँटी डम्पिंग शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे? तर चीन सरकारने ॲल्युमिनियम मिश्र धातूच्या चाकांवर अँटी डम्पिंग शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीड इंडियाचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर SR नरसिंहन हे ग्रीड इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनले आहेत. 9वा प्रश्न, USA ने नुकतीच पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या विक्रीवर बंदी कधीपासून जाहीर केली आहे? तर 2035 नंतर USA मध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. 10वा प्रश्न, केंद्र सरकारने अलीकडेच किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत कोणाला आणण्याची घोषणा केली आहे? तर तांदूळ आणि गहू या 2 पिकांना किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.